टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्रामपंचायत व उप सरपंच व शिवसेना उप तालुका प्रमुख माननीय श्री सचिन पाटिल साहब के घर पे बप्पा विराजमान, जो गणेश जयंती निमित्त उत्सव मनाया जा रहा है, जहाँ पे आप देख सकते हैं कि पूरा परिवार सुबह शाम आरती करता है और बप्पा का सेवा करता है। तो वहीं पे सचिन दादा पाटिल साहब ने सभी गणेश भक्तों को दी शुभकामनाएं, जिसे हम आपको सुनवा रहे हैं। निमित्त काय शुभेच्छा व्यक्त करणार? सर्वप्रथम या गणेशोत्सवाच्या मी सर्वांना आज शुभेच्छा देतो। गणेशोत्सव आपण बघतो, श्रावण मास चालू होतो, तिथून आपले सर्व सण आणि आपले उत्सव हे आपले सुरू होतात। गणेशोत्सव हा एक असा सण पण बोलता येईल आणि एक असा क्षण पण बोलता येईल का तो क्षण आपण एक वर्षभर आपल्या मनामध्ये घेऊन आनंदाने राहत असतो। आणि तो क्षण आठवला, गणपती बाप्पाचं आगमन असेल, तो क्षण आठवला तरी आपल्याला एक प्रकारची एक वेगळी ऊर्जा मिळते। गणेशोत्सव बद्दल बोलायचं झालं तर गणेशोत्सव म्हणजे एका पिढीने दुसऱ्या पिढीकडे दिलेला हा वारसा, हा म्हणजे गणेशोत्सव। म्हणजे इथं एक पिढी गेली असली तरी दुसरी पिढी हमखास ते आपल्या परीने गणपती बाप्पाची सेवा करत असते। आपल्या वाडवडिलांनी ज्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केलेला असतो, भले ठीक आहे पिढ्यानपिढ्या त्याच्यामध्ये एक बदल होत असतो, म्हणजे जशी पिढी बदलते तसे माणसाचे विचार बदलतात। पण ह्या सणामध्ये जसे आपल्याला आपल्या सर्व वाडवडिलांनी ज्या पद्धतीने सण साजरा केलेला असतो, अगदी मुलं म्हणजे त्याचंच अनुकरण करत असतात किंवा तो एक असा अलगद वारसा आहे की मुलं ते आत्मसात करून गणेशोत्सवामध्ये एक गोष्ट आनंदाची होत असते की आज बघतो आपण प्रत्येक घराघरामध्ये कुटुंबामध्ये आज एक प्रकारचा कलह निर्माण झालेला आहे। एकमेकाचे भावाचं भावाशी पटत नाहीये, मुलाचं वडिलाची पटत नाहीये। पण गणेशोत्सव असा सण आहे की या सणामध्ये सर्व लोक एकत्र येतात। म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं की आपली कुटुंबीय असतील, आपली जी जीवाभावाची माणसं असतात ती विचाराने दूर गेलेली असतात, पण या गणेशोत्सवाच्या काळामध्ये सर्व एकत्र येऊन भले 10 दिवसासाठी काय असे ना, पण आपल्या मनातील रागरोष बाजूला ठेवून गणपती बाप्पाची सर्व सेवा मनोभावे करतात। आज आमच्या घरामध्ये गणपती बाप्पा विराजमान होतात, म्हणजे ह्या घराण्याला खूप मोठा इतिहास आहे की मला वाटते 50 वर्ष सुद्धा जास्ती होऊन गेली असतील की आमच्या घरामध्ये गणपती बाप्पा हे विराजमान होतात। अगदी आमचे वडील असतील, त्यांच्यासोबत आमचे काका असायचे आणि हा संपूर्ण पाटील परिवार म्हणजे पाटील कुटुंब गावामध्ये फार त्यावेळेला गणपतींची स्थापना कमी असायची। पण काही मोजक्या ठिकाणी गणेशोत्सव जो साजरा व्हायचा त्यापैकी आमच्या हा पाटील म्हणजे पाटलांचं घर असं त्याला संबोधलं जायचं आणि खूप आनंदाने सर्व, कारण त्यावेळेला कारण आजच्या जगामध्ये पैसा हे सर्वस्व झालेलं असलं तरी त्या काळामध्ये माणसांचं प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा हे सर्वस्व असायचं। आणि एक वेगळ्या प्रकारची म्हणजे त्या काळामध्ये पैसा कमी असेल लोकांकडे, पण मजा असेल, आपलेपणा असेल आणि आपुलकी असेल इतर माणसांसोबत, हे भरभरून होतं।
आजच्या काळामध्ये तसं आपल्याला फारसं काही बघायला मिळत नाहीये, पण ठीक आहे, हरकत नाही. लोक आपापल्या परीने गणपती बाप्पाची 10 दिवसामध्ये सेवा करतात, पूजा करतात आणि एक वेगळ्या प्रकारचा जो आनंद असतो तो एक आनंद आपल्याला या गणेशोत्सवामध्ये अनुभवायला मिळतो. आज मी एवढीच गणरायाच्या प्रार्थना करतो की मला माझे कुटुंब वर माझ्यावर जेवढे प्रेम करणारी माझी मंडळी आहेत या सर्वांना तुम्ही सुखी ठेवा. कुठल्याही प्रकारची अडीअडचण त्यांच्या आयुष्यामध्ये येऊ देऊ नका. त्यांना जे सर्वांना इच्छित आहे ते त्यांना मिळू द्या. अशी सर्व मी गणरायाच्या या सर्वांबद्दल मी मागणं मागतोय. तसंच एक महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून एक असं वाटतं की पाऊस जास्त पडला तर ओला दुष्काळ होतो, पाऊस नाही पडला तर दुष्काळ पडतो. तर शेतकरी राजा म्हणजे आपण बघतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आपण बघतो की ते कशी रयतेची काळजी घेत तसेच शेतकऱ्यांची काळजी घेत. मला मनापासून असं वाटतं की कुठल्याही शेतकऱ्याचं सोडा गोरगरिबाचं कधीही कुठलं नुकसान होऊ नये, कारण त्याने खूप कष्ट करून ते सगळं केलेलं असतं, मेहनत केलेली असते, खूप कुठून कर्ज सुद्धा घेऊन केलेलं असते. तर ह्या महाराष्ट्रामध्ये नको, या देशामध्ये नको, कोणाला सुद्धा असं म्हणजे नुकसान होऊ नको, कोणाला त्रास होऊ देऊ नको. आणि खास परमेश्वराला एवढे मागणं मागेन मी की कोणाला अन्न पाण्याविना वाचून त्याला ठेवू नको. त्याच्या पदरामध्ये रोजची 2 वेळेची त्याला नाही पैसा जास्ती दिला तरी चालेल, पण 2 वेळची त्याला भाकरी भाजी ही द्यावी. परमेश्वराकडे एवढेच प्रार्थना करून मी पुन्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो.